हरी हरी कुंडलिकावरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। निरपराध के विवाद मनोनिमानिला शिष्टाचार पाठ विरांगद विलो अति चतुर बोलता। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। गौरीपुत्र गणरायाला, कौशल्यापुत्र रघुनंदनाला, अंजनी सुत हनुमंतरायाच्या नाथ महाराजांच्या चरणावरती साष्टांग असणारा दंडवत जमलेल्या तमाम सर्व वाचक सूचक श्रोते मंडळी, सर्व गावकऱ्यांच्या आलेल्या सर्वांच्या असणाऱ्या माता मस्तक हे पायावरी अशी असणारी लक्ष्मण शक्तीमधील असणारे उर्वरित 6व्या अध्यायाच्या उर्वरित कथेला सुरुवात झालेली आहे। गोड असणारं खुजडेकरांचं नियोजन आणि या नियोजनामध्येच असणार सर्वांच्या साक्षीनं आज हनुमंतरायाच्या समोर सेवा करण्याची संधी मिळाली। जी काही हनुमंतराय असणारे बुद्धी देतील ती असणारी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आता असणारी उर्वरित कथा चालू आहे आणि उर्वरित कथा चालू असताना हनुमंतरायाचं असणारं सर्वस्व रामप्रभू असणारे विचार करू लागले की बाबा आता एकाच्या अपराधासाठी इतरांचं कशाला असणार मी या ठिकाणी मारावं, म्हणून म्हणले असणार आपल्याला शिष्टाचार करायचा आहे। म्हणून असणारा शिष्टाचार करण्यासाठी हनुमानजी म्हणले बोलका असणारा सगळ्यामध्ये चतुर असणारा अंगदाला असणारा शिष्टाचारासाठी पाठवलं आणि काय झालं बर बर मग आणि अंगाची असणारे ज्यावेळेस शिष्टाचाराला गेले भरपूर असणारे समजून सांगितलं रावणा असं नको रे बाबा, असं नाही करायचं, युद्ध नको, आणलेली सीता वापस दे, जे जे काही करता येईल ते कर, रामाला असणारे शरणागत जाय, शरणागत गेल्याच्या नंतर राम तुला मारणार नाही, सर्वस्व असणारे समजून सांगितलं। रावण ऐकला नाही, रावण ऐकला नसल्यामुळे मग असणारं युद्ध करावं लागलं आणि मग युद्धाला सुरुवात झाली। मंत्री प्रताप आणि मग असणारं घोरंगुर असणारं युद्ध सुरू झालं आणि झाल्याच्या नंतर महाकुमार प्रधान असणारे रावणाचे मारल्या गेले। बर बर आदिनाथ नका पुन्हा शिरकमळ जानचे दिले। महाभाऊ असणारा उभा त्या ठिकाणी चिरला गेला, कान कापले गेले, डोळे नाका असणारे कापले गेले आणि उभा असणारा महाभाऊ युद्धामध्ये मारला गेला। बंधू पुत्राचे दुःख बारीदाई मुगे शंक करी रावण दुर्दशा तोरी सुरासुरी त्यांचा आपला भाऊ असणारा मेल्ला पहिला रावणाला असणारा त्या ठिकाणी दुःख झाला, सर्वस्व दुःख सुरासुरामध्ये असणाऱ्या रावणाच्या नगरीत होऊ लागलं। बर माझे काय न चले मत दात खात करकरा दुःख असणारा रावणाला वाटू लागलं, काय करावं कळत नव्हतं। आतुरपणे असणारा रघुनंदन रामप्रभू रामचंद्र असणारा मला या लढण्यामध्ये आता असणारा मला त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी माझ्याकडे सामर्थ्य नाही, माझ्यापेक्षा सामर्थ्य रामप्रभूकडे आहे, मला असणारा तो आवडता येणार नाही, म्हणून रावण असणारा दुःख करू लागला। इंद्रजित महावीर दारुण सौमित्रे दान निवटिला। आदट वीर असणारा कुंभकर्ण रामानं मारलेला आहे आणि ज्यानं मेघनाथानं असणारा इंद्रावर विजय मिळवलेला असा असणारा इंद्रजित कसा मारला, किती असणारा पण होता, वेळेचा अभाव असल्यामुळे सांगता येणार नाही। इंद्रजित असणारा दवडून लक्ष्मणाने मारलेला आहे। प्रधान मारिले आगमे बर सैन्य सेनानी गेले जीवे बर एक निम्या काय करावे
बर. रणी नागवेद गुणात काय करावं विचार असणारा रावण करू लागला. बाबा सर्वस्व प्रधान असणारे माझे रामप्रभूने मारलेले आहेत, सगळे कुमार असणारे माझे मुलं असणारे त्या रामप्रभूने मारलेले आहेत, आणि आता असणारा एकटाच मी शिल्लक उरलेला आहे, आणि मजाच्या असणारा त्या रामप्रभू सोबत युद्ध करण्याचं सामर्थ्य नाही, म्हणून रावण असणारा चिंता करू लागला. करकरा खात डोळे गरगरा भवंडित बर. रागे दोन्ही हात चुरीत शक्यात भूत उचलिले. कर 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 असणारे दात खाऊ लागला, हात असणारे आपले मिटवू लागला. काय करावं कळत नव्हतं. शेवटी असणारा विचार झाला आणि आमंत्रण असणारं त्या शक्तीला केलं. कोणती शक्ती होती? शक्ती आणि रावणाला माहित होतं शरणागताला मारल्याच्या नंतर राम जाणार आहे, लक्ष्मण वाचणार नाही, अगोदर असणार आपण शरणागताला मारू, म्हणून शक्तीला असणार आमंत्रित केलं आणि शक्ती असणारी सोडली. लक्ष्मण धाविनला बर. पाठीशी शरणागत घातला. बरोबर. शतदा शक्ती छेदून ठेला. बर. गाडा दादूला सौमित्र, गाडा दादूला असणारा माझा सौमित्र शरणागताचं रक्षण करण्यासाठी पाठीशी असणारा विभीषणाला घातलं. शक्ती असणारी समोर आली, 100 वेळेस असणारा त्या शक्तीला वापस पाठवलं. एवढा असणारा माझा लक्ष्मण जी आहे. मंत्री गेल्या दिली पडला नाही मागून द्यायचे विचारण्याची ती आली का कुळती सौमित्रा. अरे बाबा विख्यात असणारी शक्ती काय करावं कळत नव्हतं, कारण रावणाला सोडलेली शक्ती वापस जावं तर कसं जावावं, नाही जावं तर लक्ष्मणापुढे असणारं त्या ठिकाणी चालत नाही. शरणागत असणारी शक्ती आली आणि मग काय केलं? खिळिले अंगी मंत्रुना बर. खीन माझी अंगवन बर. मागे सरता रावण बर. दंड संपूर्ण मज करील. ऐक ना ऐक ना ऐक ना लक्ष्मणा, ऐक ऐक ऐक. अरे बाबा माझं असणारं काही चालत नाही, पुढं असणारं तू जाऊ देत नाहीस, मागं असणारा मला रावण येऊ देणार नाही, म्हणून असणारे शरणागत येऊ लागले. मी आले जना तू शरणागता शरण. बर. तुपेक्षा मला गुण कन्या पूर्ण मी तुझे. म्हणून असणारे रामप्रभूचे असणारे त्या ठिकाणी लक्ष्मणजीला विनंती करू लागली. लक्ष्मणा अरे बाबा शरणागताचं रक्षण करणारा तू आहेस, आणि मी असणारी तुला शरण आलेले रे बाबा. मला असणार आपली मुलगी म्हणून, आपली कन्या म्हणून असणारा पदरात घ्यावं विनंती करू लागली. कन्या होऊन शरण आले. बर. तेने अत्यंत कृपा आले. बर. सौमित्रा शरणागत मावले अंगीकारले ब्रह्मशक्ती. नातवरं सांगणे बाबा, कन्या होऊन असणारी शरणागत आल्याच्या नंतर माझ्या लक्ष्मणजीला असणारी दया आली आणि तिचं असणारं रक्षण करण्यासाठी अंगीकार असणारा आपल्या अंगामध्ये लक्ष्मणजीने केला. जनपतीशी अंगकारित सौमित्रा अत्यंत कृपाभरित थारा देत निज हृदय असणारा थारा दिला. नाथ महाराज म्हणजे बाबा कन्या उपवार झाल्याच्या नंतर आपल्या वडिलाला असणारी चिंता लागते, तिचं असणारं कुठेतरी विवाह करावा लागतो ना, असं असणारं आपल्या कन्येला तो टाकून देणार नाही. मग शरणागत आलेली कन्या शक्ती म्हणून तिला असणार आपल्या निज हृदयामध्ये असणार लक्ष्मणानं स्थान दिलं. तरी होईन उपाशी ब्रह्मवर्दे ब्रह्मशक्तीशी ब्राह्मणामाशी निज पूज. निज पूज्य असणारे आम्हाला ब्राह्मण आहेत, आणि शक्तीला जर असणारे आपण रक्षण नाही केलं तर ब्राह्मणाचा असणारा अपमान होईल. मग ब्राह्मणाचा अपमान होईल, आम्हाला असणारे पूजनीय ब्राह्मण आहेत म्हणून असणारा तिला शरणागताला रक्षण करू लागले. निज वचन उपेक्षिता बर. पूर्ण उपजय वैशेल माता. बर. बदिले जरी शरणागता बर. तरी अनर्था माझा पडिजे. अनर्थ होईल
काय करावं विचार असणारा लक्ष्मणजीला पडला. शक्तीला जर असणारा या ठिकाणी भेदावं तर ब्राह्मणाचं असणारं वचन बोललं जाईल. नाही भेदावं शरणागताचं रक्षण करता करता जर विभीषणाचा प्राण गेला तर मग आमचं काय राहणार आहे. मग कोण म्हणेल शरणागताचं रक्षण होतं. म्हणून असणारे लक्ष्मणजी विचार करू लागले. प्राण जाणले रघुनाथ सुग्रीवादी कपे समत प्राण निश्चित सांगतील. आणि शरणागताचा जर प्राण गेला तर माझा लक्ष्मणजी म्हणू लागले बाबा शरणागताला मारल्याच्या नंतर माझा राम प्रभू वाचणार नाही. माझे जिने काय बर प्रताभूमी शिवार होया. बर बर चुकवावया सकळ पाय बर जीवे पाहे विनटला. अरे बाबा जर माझ्याच्यानं एवढं कार्य जर समाप्त होत नसल तर काय असणार माझं या ठिकाणी जीवन आहे. मी उगाच असणारा या जमिनीला वर्तवणारा भारच आहे ना. मग असणारा म्हणून असणारे लक्ष्मण म्हणजे शरणागताचं रक्षण करू लागले. समस्त सुख सर्वस्त असणारं सगळ्याला सुख राहील केव्हा जेव्हा असणारं शरणागताचं रक्षण होईल. बर बर अभिषेकील विभीषणा बर सिद्धी पावेल पूर्णपणा. बर वचन वरद वचन असणार त्या रामाचं आहे. लक्ष्मणजीने विचार केला शक्तीला जर आपल्या हृदयामध्ये जागा दिली तर काही हरकत नाही. राम असणारा आपलं कार्य पूर्ण करील. रावणाला मारेल विभीषणाला राज्य देईल. रावणाचं असणारा सावधानाला होईल. म्हणून म्हणले रामाचं वचन राम पूर्ण करतील. लक्ष्मणजी विचार करू लागले. माझ्या जीवासाठी उल्हासाठी ब्रह्मांड कोटी राम विजय सरस्वती मदसाठी होईल. मदसाठी सर्वस्व होईल. एकटा मीच जाईल पण सर्व सृष्टीला असणारा आनंद होईल. रामाला भरताला शत्रुघ्नाला विभीषणाला आनंद होईल. मग मी ह्याचे विचारो निश्चिती पसरली अंगाची वाकती. बर हृदय जनित ब्रह्मचक्री केली ख्याती शोभितले. मी जर ख्याती असणारी माझ्या लक्ष्मणजीने केली. मनाचा असणारा विचार केला. मनाचा असणारा मनानं विचार सांगितला आणि त्या शरणागताचं रक्षण करण्यासाठी लक्ष्मणजीनं ख्याती केली. वेदिता लक्ष्मणा रावणा त्यावरी चालिला रघुनंदन धनुष्यबाण सजुनी. आणि म्हणून असणार त्या शक्तीला आपल्या हृदयामध्ये लक्ष्मणाला जागा दिली. शक्तीचा भेद असणारा लक्ष्मणाला वरती झाला. लक्ष्मण असणारा मूर्छित पडला. राम प्रभू असणारा पाहिलं रावणावरती असणारा बाण घेऊन माझा भगवंत धावू लागला. पाठी देऊन पळाला. आणि बाण असणारा सोडावा रामाला असणारं त्या ठिकाणी वाटलं. रावणाला असणारं मारावं पण रावण हुशार होता. म्हणजे 4-5 ग्रंथ वाचलेला होता. रावणानं काय केलं रावण असणारा पळू लागला. आणि मग काय घडलं बर सर्वतान करी घाव. बर आईचा जाणून दृढ भाव रावण पाठी देऊन पळाला. रावणाला माहित होतं सूर्यवंशाची रीत आहे. रामाचं असणारं कार्य आहे. पळत्याच्या पाठी राम प्रभू लागत नाही. रिज असणारा पळणाराला असणारा माझा राम प्रभू बाण मारत नाही. रावणाला माहित होतं म्हणून रावणाला असणारा त्या ठिकाणाहून पळ काढला. आणि म्हणून असणारा रावण तिथं वाचला. रावण विजय झाला. पावला लक्ष्मणाचा मूर्छा पण देखिला. आणि रावण असणारा पळून गेला. रामप्रभू असणारे पाहिले आले. आल्याच्या नंतर लक्ष्मणजीच्या जवळ आले. जवळ येऊन पाहिलं तर सखा असणारा बंधू मूर्छित पडलेला रामप्रभूने पाहिलं. अमृत शक्ती बर विसर्जन करीत रघुपती ब्रह्मवचना पुरती राखिणी. कुरवाळलं असणारं माझ्या लक्ष्मणजीला कुरवाळलं. शक्ती असणारी त्या ठिकाणी शांत केली. उठवता येत नव्हता का लक्ष्मण रामप्रभूला. उठवता आला असताना
पण मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर मनुष्यासारखं वागावं, ब्रह्मदेवाचं वचन असणारं पूर्ण व्हावं म्हणून असणारे रामपर्व त्या ठिकाणी दुःख करू लागले. ब्राह्मणाचा अतिक्रम सर्वतान करील उत्तम. बरं. आदरिला लौकिक धर्म बंधुतम उठवावया. अलौकिक असणारा धर्म माझ्या रामप्रभूने त्या ठिकाणी अलौकिक केलेला आहे. कारण ब्राह्मणाचं असणारं त्या ठिकाणी वरदान व्यर्थ जाऊ नये, त्यांचंही असणारं रक्षण व्हावं म्हणून असणारा माझा रामप्रभू त्या ठिकाणी दुःख व्यक्त करू लागले. लक्ष्मणजी असणारा मूर्छित पडलाय. जवळ असणाऱ्या वैद्यराज असणाऱ्या सुशेंजीला बोलवलं. महाराज या माझा बंधू असणारा या ठिकाणी मूर्छित असणाऱ्या अवस्थेत पडलेला आहे, याला सावध करण्याचा तुम्ही मला उपाय सांगावा. बर बर त्रिशुद्धी निवारवया असणारे त्या ठिकाणी सुशेनानं सांगितलं रे बाबा, याच्या असणारी हृदयामध्ये शक्ती लागलेली आहे. औषधी आणल्याच्या नंतर सर्वस्व असणारा लक्ष्मणजी उठल सुशेनजी सांगू लागले. आणि सूर्योदय होण्याच्या अगोदर असणाऱ्या तुला औषधी आणायची आहे. मग असणारा लक्ष्मणजी उठल म्हणून असणारं मला औषधी आणण्यासाठी पाठवलंय. एवढी कथा हनुमंतराय कोणाला भरतजीला सांगू लागले. औषधी संपार तेने लागो पाय उशिरा मग डोगर उपडिला. आणि मी असणारा पाणी काही वाढणार औषधी नेण्यासाठी आलो. औषधी असणारे मला ओळखता आले नाही म्हणून असणारा सर्वस्व डोंगर मी उपटलेला आहे. पर्वत असणारा घेऊन मी निघालेला आहे. मार्गी जाता तुळांना त्वरित तव पानराम नामांकित दे कोणी आलो येत तवादभूत देखिले. आणि मग असणारा पर्वत असणारा हातामध्ये घेऊन जात असताना मार्गाने जात होतो. मार्गाने जात असताना राम नामांकित असणारा मी बाण पाहिला आणि ते बाण पाहिल्याच्या नंतर त्या बाणाच्या पाठीमाग मी या ठिकाणी आलेला आहे. हनुमंतराय सांगू लागले. बर बर क्षमा करो रघुनाथ मरकट उद्वत विवेके. भगवंता त्या राम रूपाचे असणारं चित्त पाहिलं. ध्यान मान गुण लावण्य लक्षण सर्वस्व भरत असणारं मी तुझं पाहिलं. निष्ठुर असणारे बोललो. मला काही कळत नाही रे भगवंता, मी पाले खाणार आहे. मज पामराशी काय तोरपण पायीची वाण पायी बरी. बाबा मला काही कळालं नाही म्हणून असणारं बोलू नाही तेवढे असणारे मी बोललो. मला असणारं तुम्ही या ठिकाणी क्षमा करावी. तुझा बर अत्यंत झाला विश्रामा. मने विसरलो मन धर्म सर्वाई समाराम सुखा. हनुमंतराय म्हणले भगवंता तुमचा असणारा आश्रम पाहिला आणि अत्यंत असणारा विश्राम या ठिकाणी झालेला आहे. कार्य असणारं मला स्वामींचं साधायचं आहे आणि तुमच्या असणाऱ्या या आश्रमामध्ये राम 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 नामांकित असणारं सर्व पाहिलं. राम असणारी तुमची भक्ती पाहिली. एवढं असणारं तुमचं भगवंतावरती असणारं प्रेम पाहिलं आणि मी असणारा गमनागमन करण्याचं विसरलो. इथून जाण्याचंच असणारा मी या ठिकाणी विसरलो. सर्वस्व असणारं राम सुख या ठिकाणी मी पाहिलं. हनुमंतराय बोलू लागले. सिद्धांत बोलत तेने लाजला वेदांत सरस्वती चित्त भ्रमित बृहस्पती तेत वेळावला. एवढा असणारा मी तुमचा आश्रम पाहिला.
पक्षी सुद्धा त्या ठिकाणचे सिद्धांत बोलतात आणि आमच्या गावाकडचे माणसं राम राम बोलत नाही. असा असणारा तुमचा त्या ठिकाणी सर्वस्व सरस्वती भ्रमित असणारा आश्रम मी असणारा पाहिला आणि माझा असणारा मन भैरवणानं हनुमंतराय बोलू लागले. सांडून सकाळ माचरा भरताश्रमी निरंतरा भूते वर्तती एकत्र निर्वचर रामनामे. सर्वस्व असणारं जीवनाचं दुःख भगवंता, अरे भरता, माणसाच्या जीवनामध्ये असणारं सर्वस्व दुःख असणारं बाजूला ठेवून तुमच्या असणाऱ्या नगरीमध्ये सर्वस्व असणारे त्या रामनामाच्या गाण्यामध्ये त्या रामनामाच्या गुणामध्ये आनंदात राहतात. सर्वस्व असणारं भरतजी मी तुमचं असणारं पाहिलेलं आहे. खरंच असं असणारं सुख सोहळा सोरवी नाही एवढा असणारा आनंदमय असणारा मी तुमचा आश्रम पाहिलेला आहे. किती गोड असणारा रम्य असणारा असतो आमचा आश्रम. हा असणारा मला सोडून जाता येत नाही. पण हनुमंता काय करावं भरतजी, आम्हाला जायचं आहे. हनुमंतराय म्हणाले भरतजी जावावं लागल कारण लक्ष्मणजीला उठवायचं आहे. अशी असणारी गोड रसाळ कथा आपल्याला सांगणारे वक्ते आलेले आहेत. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणावरती तुम्हाला जमलेल्या सर्व श्रोते मंडळींच्या चरणावरती या ठिकाणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पुढील वाचक सूचक श्री मारुतराव महाराज कानकेरकर